नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे भुकुम या ठिकाणी ओपनचं मैदान चालू आहे। त्या मैदानामध्ये आत्ता टोटल 7 सेमी पळून झाले। त्या 7 सेमीचे निकाल तुम्हाला सांगतोय आणि त्या निकालामध्ये एक धक्कादायक निकाल जे आहे ते समोर आलेले आहेत। सुरुवात करूया सेमी क्रमांक 1 चा निकाल। सेमी क्रमांक 1 चा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी वडकीकरांचा मथुर आणि त्याच्यासोबत पळाला सासवडकरांचा कृष्णा। आणि ही गाडी जी आहे ती सेमी फायनल पास करून फायनलसाठी पात्र केलेले भैया ड्रायव्हर यांनी केलेले आहे। खूप साऱ्या शुभेच्छा भैया ड्रायव्हर यांना आणि वडकीचा मथुर आणि सासवडचा कृष्णा यांना। आणि तसेच क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी मुळशीकरांचे आणि सासवडकरांच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र क्वार्टर फायनलसाठी पात्र कोण पळाले नाव सांगून जावा, नाव सांगा कमेंट्समध्ये आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव सांगा। खूप साऱ्या शुभेच्छा तिघांना सुद्धा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सेमी क्रमांक 2 चा निकाल आहे। तास क्रमांक 4 वरून धावली गाडी 45 52 या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे। मांगडेवाडीकरांचा थैमान पळाला आणि त्याच्यासोबत फौजी पळाला। फौजी आणि थैमान ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे किरण ड्रायव्हर यवतकर यांनी। खूप साऱ्या शुभेच्छा यांना आणि अशीच कामगिरी करा आणि नवीन नवीन चेहरे नवीन नवीन जे ड्रायव्हर आहेत आणि नवीन नवीन नंदी आहेत ते खूप उजेडामध्ये येत आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा यांना। तसेच आजच्या मैदानामध्ये त्या सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी राहिलेली आहे। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बाळासाहेब भेगडे यांचा घरचा साच पळताना दिसला आपल्याला। लक्षा आणि बलमा ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे। संतू ड्रायव्हर मोरगावकरांनी ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 3 मध्ये पिस्टन होता 22-11। असं वाटत होतं की आज पिस्टन काहीतरी कमाल करेल, परंतु पिस्टनला कड लागली आणि कड लागल्यानंतर थोडीशी गाडी जरा थोडीशी मागे राहिली, परंतु असो त्याचा इतिहास खूप मोठा आहे। तो चांगली कामगिरी करेल, सातत्यपूर्ण कामगिरी करतोय। फक्त एकदा चांगल्या पैऱ्याची गरज आहे पिस्टनला, परंतु बघूया कधी मिळतोय हा मोठा पैरा पिस्टनला। बघूया सेमी क्रमांक 3 चा निकाल। तास क्रमांक 4 वरून धावली गाडी सासवडकरांचा नखरे आणि घोटावडे मुळशीकरांचा माणिकराव पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती मखरे आणि माणिकरावची बाळू ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र केलेले। खूप साऱ्या शुभेच्छा यांना। आणि तसेच काय म्हणतात त्याच क्वार्टर फायनलमध्ये ते म्हणजे सेमीच्यामध्ये क्वार्टर फायनलला गाडी राहिलेली आहे सर्किट बाय नाशिककरांचा आणि त्याच्यासोबत पळाला दबंग आणि सर्किट बायची गाडी सेमी पास करून फायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। आणि पिस्टनने थोडंसं नाराज केलाच, पिस्टनकडून अपेक्षा खूप साऱ्या होत्या, परंतु एका पराभवाने तो संपत नाही आणि संपणारही नाही आहे। सेमी फायनल 4 चा निकाल। 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर होता। त्या सेमीमध्ये वाटतसुद्धा नव्हतं बकासूरचा पराभव होईल। सतत बकासूरचे पराभव होत आहेत, सेमीला पराभव होत आहेत। काय झाले बकासूरला काय समजेना झाले, कारण की एवढा टॉपचा बैल परंतु काय होतंय काही समजेना। नियोजन तर व्यवस्थित होतंय, परंतु आता काय होते असं मलाच काय समजेना। तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। बकासूरच्या सेमीमध्ये तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी या गाडीनं निकाल घेतलेला आहे। सासवडकरांचा घरचा साज पळाला मल्हार आणि भवानी ही गाडी जी आहे ती काय गाडी पळाली। बकासूरने ओव्हरटेक कमी केलाच असता, परंतु थोडंसा फाटीची लांबी जी आहे थोडीशी कमी आहे, पल्ला कमी आहे, त्याच्यामुळे ही गाडीनं निकाल घेतलेला आहे। मल्हार आणि भवानी गाडी होती। ड्रायव्हर ते बंदूक ड्रायव्हरने खूप चांगली गाडी चालवली। खूप साऱ्या शुभेच्छा। तसेच क्वार्टर फायनलला बकासूर आणि बलमा नाशिकचा बलमा ही दोघं जण आहे ते क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेले आहे। बकासूर काय क्वार्टर फायनल पळणार नाही आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमरतात्या ओंडकर। असो एका पराभवाने तू आता किती पराभव होत आहेत मलाच काय समजेना। बकासूरच्या मागे काय लागली पण होती काय समजेना। लवकरात लवकर बकासूरला गुलाल पाहिजे, नाहीतर काय खरं नाही। बकासूरचे फॅन्स नाराज होत आहेत। सेमी क्रमांक 5 चा निकाल। 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी माळेवाडीकरांचा सम्राट पळाला आणि मुळशीचा हरण्या पळाला। गाडी सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। तसेच या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी राहिलेली आहे। तास क्रमांक 3 वरून धावलेली रामा फॅन्स माहूर या गाडीचा क्वार्टर फायनलसाठी नंबर आलेला आहे। धनकवडीकरांचा रामा आणि बागड पळाला। सुंदर अशी गाडी अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी क्वार्टर फायनलसाठी पात्र केली। आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 6 चा निकाल। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी
वडकीचा चॉकलेट आणि सासवडचा मान्याबाई ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर निंबूतकरांनी. आणि ते क्वार्टर फायनलची गाडी राहिलेली आहे. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी बाजी लखन फॅन यांच्या नावाने गाडी पाहिली. लक्की आणि दुश्मनची गाडी फायनलसाठी क्वार्टर फायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप मैदान हे खूप चांगलं होते. सेमी 7चा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.